नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. प्रदूषणकारी कारखान्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. 15 दिवसात बंदीचा अल्टिमेटम. बोरगाव टेक्स्टाईल पार्कमधील दुर्गंधयुक्त कारखान्याविरोधात संताप. 15 दिवसात बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. बोरगाव येथील शासनमान्य टेक्स्टाईल पार्क परिसरात सुरू असलेल्या पशुखाद्य व प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त झाले असून या कारखान्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. कारखान्यातून सतत येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे परिसरातील वातावरण दूषित झालं असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या कारखान्यामुळे परिसरात असह्य वास पसरत असून शेतात काम करणे तसेच घराबाहेर राहणेही कठीण झाले आहे. अनेक नागरिकांना डोकेदुखी, उलट्या, श्वसनाचे त्रास तसेच इतर आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येत कारखान्याच्या ठिकाणी धडक देत मालकाकडे तीव्र शब्दात जाब विचारला. शासनाने मंजूर केलेल्या टेक्स्टाईल पार्कमध्ये अशा प्रकारचा प्रदूषणकारी कारखाना कसा सुरू झाला असा सवाल उपस्थित करत तात्काळ कारखाना बंद करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या एकजुटीसमोर कारखानदाराने नरमाईची भूमिका घेत 15 दिवसांच्या आत कारखाना बंद करण्याचे आश्वासन दिले. मात्र हा निर्णय केवळ आश्वासनापुरता मर्यादित राहिल्यास ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तसेच संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारखान्याची पाहणी करावी व पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बिरू हांडे, शांतीनाथ मोराळे, वैभव पुणेकर, अजित सवाडे, संजय सवाडे, महादेव सणदी, पप्पू भोरे, पिंटू हंडे, बाळू मोरे, बाबासाहेब भोरे, पांडू पुणेकर, अशोक मोळे, सुशांत पुणेकर, काका चडेदार यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी, महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनशक्ती न्यूज 18 साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे. नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी.